श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की बाळप्पा महाराजांचं अनुष्ठान आता सुरू झाले. सुरू झाल्यानंतर अनुष्ठानाच्या दरम्यान काही विघ्न यायला लागले होते. त्या विघ्नाचं कसं स्वामींनी हरण केलं हे आपण मागच्या भागात पाहिलं होतं की त्या ठिकाणी स्वामींनी स्वतः दिग्बंधन करून बाळप्पाच्या मार्गातील अडथळे दूर केले आणि मग अशा प्रकारे निर्विघ्नपणे बाळप्पा महाराजांचं जे अनुष्ठान आहे ते सुरू झालं. त्याच्यात ते आपण हे पाहिलंच की गणपतीच्या ऐवजी श्री स्वामी समर्थ जप हा महाराजांनी त्यांचा मान्य केला होता आणि मग श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या जपाचं अनुष्ठान बाळप्पा महाराजांचं सुरू झालं. अर्थातच बाळप्पा अनुष्ठानाला हक्क्याच्या मारुतीच्या मंदिरात बसले होते. ते तत्कालीन अक्कलकोटाचे जे ते गावाच्या बाहेर होतं आणि स्वामींचं जे राहण्याचं ठिकाण होतं ते वटवृक्ष मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी होतं. तर अर्थातच मग बाळप्पा महाराज हे स्वामींच्या दैनंदिन सेवेमध्ये आता तिथे उपलब्ध नव्हते. बाळप्पा महाराज फक्त दिवसातून एकदा दोनदा जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि आपलं अनुष्ठानाचं कर्म बाळप्पा महाराजांनी सुरू ठेवलं होतं. परिणाम काय झाला की सुंदराबाई आणि चोळप्पा महाराज यांना थोड्या प्रमाणात निश्चित आनंद झाला की आता बाळप्पा आपल्या मार्गातून दूर सरकला. पण सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात, कारण बाळप्पावरती स्वामींची फार माया होती आणि त्याला कारणही तसं होतं की बाळप्पा जसे निष्ठावान सेवेकरी आहेत तसे निष्ठावान सेवेकरी हे ढूंढून देखील सापडणं अवघड आहे. सुंदराबाईची जी सेवा होती त्याला तर फक्त हव्यासाचंच एक मोठं अधिष्ठान होतं की तिथे काय मिळेल माल त्याच्याकडे तिचं लक्ष असायचं. अन्य मार्गाने सुंदराबाईंनी त्या ठिकाणी कमाई करावी आणि मग त्याच्यात अडथळा होणारे निष्ठावान बाळप्पा हे त्यांनी दूर केल्यामुळे सुंदराबाई अतिशय आनंदित होती. त्याप्रमाणे चोळप्पाच्या सेवा श्रेष्ठ होत्या. चोळप्पांना स्वामी समजले होते, परंतु त्याला देखील हव्यासाची किनार ही होतीच होती. किनार का म्हणजे जशी धोत्राला बारीक किनार असते निळी किंवा लाल किंवा हिरवी, तशी यांच्या सेवेला देखील बारीक अशी किनार होती. कशाची तर हव्यासाची. हे दोघे त्यामुळे खुश झाले होते की आता बाळप्पा नित्यसेवेत नाही आहे म्हणजे त्याचं काही येणार जाण्याकडे काही लक्ष नाही आता. आणि बाळप्पा महाराज आपल्या आनंदात मग्न होते. स्वामी त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं सेवा करून घेत होते. व्हायचं काय आहे की बाळप्पा जी कार्य दैनंदिन करत होती त्या सगळ्यांचं जे लोड आहे ते आता सुंदराबाईवरती यायला लागला. परिणाम काय झाला की सुंदराबाईंना पायाचं जुनं दुखणं होतं, ज्याचं निमित्त करूनच ती अक्कलकोटात आली आणि स्थिरावली होती. तर ते सुंदराबाईचं दुखणं जे ते पुन्हा उफाळून आलं आणि सुंदराबाईंना जे ते हालचाली करायला अवघड व्हायला लागलं. आणि स्वामींचा दिनक्रम असायचा की स्वामी उठल्यानंतर स्वामींची आंघोळी करून घ्यावी लागायची सेवेकऱ्यांना आणि त्याच्यानंतर मग स्वामींचे दैनंदिन कर्म सुरू व्हायचे. तर आता सुंदराबाईंनी अशा गोष्टी अवघड जायला लागल्या. त्या ठिकाणी गणपतराव मुळे नावाचे जे सेवेकरी होते तर त्यांनी काय केलं की त्यांनी बाळप्पाला सांगितलं की तुम्ही दर्शनाला सकाळी येतात ना तर तुम्ही सकाळीचं स्वामींचं स्नानादी कर्म करून मग तुमच्या अनुष्ठानाला जात जा. सुंदराबाई सुखावली. परस्पर एक काम मार्गी लागून गेलं. सुंदराबाई सुखावल्यानंतर बाळप्पा खूप आनंदित झाले. बाळप्पांना स्वामींची कोणती सेवा करायची म्हटल्यानंतर मनाच्या आतल्या कोपऱ्यातून आनंद. तशा प्रकारे दिनक्रम सुरू झाला. अशा प्रकारे दिनक्रम सुरू असतानाच एक महत्त्वाची गोष्ट अशी की बाळप्पा अनुष्ठानाला जेव्हा बाहेर पडले तेव्हा स्वामींनी बाळप्पांना एक शब्द सांगितला होता, बाळ्या जपाचा हिशोब ठेव बरं का, सेवेचा हिशोब ठेव. एक दिवशी अचानक बाळप्पांना काय झालं की बाळप्पांना स्वामींनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी समजायच्या आहे. खरं आहे इतर सर्वांपेक्षाही स्वामींचं जे गूढार्थाने बोललं असेल, अन्वयार्थाने जे भावार्थाने बोलणं असेल, सरळ सरळ स्वामी बहुधा काही सांगत नसत.
ते गूढ जे बोललेलं आहे ते बहुतेक त्यातल्या त्यात बाळप्पांनाच उकलायचं. आणि बाळप्पांच्याच बाबतीमध्ये सांगितलेलं हिशोब प्रकरण मात्र बाळप्पाला काही उकलता येईना. मग बाळप्पांनी काय केलं, स्वामींनी कशी सरळ विचारलं, अरे अरे हिशोबाचं काय झालं बाळ्या? बाळप्पाला मोठा पेच पडला. गणपतरामुळेंना बरोबर घेतलं आणि गावामध्ये स्वामींच्या निष्ठावान सेवेकरांपैकी एक बाबा सबनीस राहत होते, ज्यांना की स्वामी अक्कलकोटात यायच्या आधीच माहीत पडलं होतं की स्वामी अक्कलकोटात येणार आहे. अशा बाळप्पा महाराजांच्या बाबा सबनीसांच्या सेवा श्रेष्ठ होत्या. ते स्वामींच्या समकालीन एक दत्त अवतार जे होते तर त्यांच्याशी त्यांचा माणिक प्रभू महाराज हुमणाबाद, बाबा सबनीसांना हुमणाबादला असतानाच माणिक प्रभूंनी सांगितलं की स्वामी तुमच्याकडे दत्तप्रभू येणारच राहायला. असं बाबा सबनीसांचा मोठा अधिकार होता. मग बाळप्पा त्या ठिकाणी बाबा सबनीसांकडे गेले आणि म्हणाले, बाबा हे हिशोब काय म्हणतात स्वामी, काही कळणं झालं. मग बाबा सबनीसांना आठवण काय झाली की संत एकनाथ महाराज हे बालवयामध्ये गुरुच्या शोधात जनार्दन स्वामींकडे गेले होते आणि जनार्दन स्वामींच्या आणि संत एकनाथ महाराजांच्या ज्या गुरुशिष्य लीला आहे त्याच्यामध्ये एक हिशोब नावाचं प्रकरण आहे. ते असं की जनार्दन स्वामी हे किल्लेदार होते. देवगिरीचा किल्ला, ज्याला आपण दौलताबाद किल्ला म्हणतो, या किल्ल्यावर ते किल्लेदार होते ते. आणि त्यांच्याकडे नाथ जे ते बाळरूपामध्ये तिथे गुरुच्या शोधात गेलेले होते. मग जनार्दन स्वामींकडे जे पडेल ते काम नाथ करायचे. तर एकदा नाथ महाराजांना हिशोब लिहायला सांगितला आणि ते 1 पैशाचा हिशोब काही लागे ना. नाथांचं बालवय असेल 8-10 वर्षांचं, 12 वर्षाचं. पण नाथांनी मग त्यावेळेला कंदील लावून वह्या पुस्तकं सगळं घेऊन बसले आणि रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, पहाट होत आली. शेवटी नाथांना 1 पैशाचा हिशोब सापडला आणि त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळेस जनार्दन स्वामी म्हणे, अरे मी 10 वेळा नाथा तुझ्याकडे येऊन गेलो, तुझं लक्षच नाही. ही एकाग्रता हिशोबाच्या प्रती. तर हे उदाहरण लक्षात ठेवून बाबा सबनीसांनी काय केलं की कागद घेतला आणि मठाचे जे कामकाजाचे हिशोब होते ते सगळे लिहून काढले आणि ती चिठ्ठी बाळप्पाच्या हातात देऊन टाकली. म्हणजे हा हिशोब देऊन टाक स्वामींना. हिशोब म्हणतात ना स्वामी, हा हिशोब देऊन टाक. बाळप्पांना वाटलं की बाबा सबनीसांना समजलं ते बरोबरच असावं. बाळप्पांनी तो हिशोबाचा कागद घेतला, स्वामींकडे गेला. स्वामींनी घेतला तो कागद फेकून दिला. हे नाही म्हणे आमचा हिशोब. मग पुन्हा गणपतराव आणि बाळा दोघं चिंतन करायला बसले. आपल्याला जप अनुष्ठानाला बसायच्या आधी सांगितलं होतं. मग त्यांना वाटलं की आपण जे सध्या सेवा करतोय त्याचा हिशोब आपल्याला लिहायचा असावा. मग बाळप्पा गेले आणि बाळप्पांनी एक टिपण तयार करायला सुरुवात केली. आज इतका जप झाला, आज इतका जप झाला. जप कोणता? आपण मागे पाहिल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र, हाक्या मारुतीचं मंदिर, स्वामींनी दिग्बंधन करून दिलेलं अनुष्ठान सुरू. अशा स्थितीमध्ये मग हिशोब लिहायला सुरुवात झाली. त्यावेळेला स्वामींनी त्याच्यावर काही तक्रार केली नाही. म्हणजे स्वामींना अभिप्रेत जो हिशोब आहे तो हाच, हे मात्र बाळप्पांना पक्क समजलं. आणि मग बाळप्पांनी त्याप्रमाणे आपला हिशोब लिहायला सुरुवात केली आणि आपली सेवाही चालू ठेवल्या. महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला देखील परमपूज्य गुरुमाऊली दिंडोरी दरबार जे आहे ते आपल्याला हिशोब लिहायला सांगतातच सांगतात. कारण की गुरुमाऊली सांगतात की दैनंदिन सेवेमध्ये 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. तर 11 माळी काच हे जर आता ॲनालिसिस खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात जर बघायचं म्हटलं तर 11 माळींपैकी 1 माळ जन्मदात्या आईसाठी, 1 माळ वडिलांसाठी, 1 माळ शिक्षकांसाठी, 1 माळ व्यवसायातल्या गुरूंसाठी आणि 1 आपल्या आध्यात्मिक गुरूंसाठी आणि बाकीच्या ज्या 6 माळी 6 राहिल्या तर त्या षड्विकारांवर मात करण्यासाठी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 मात करण्यासाठी जे त्या अशा प्रकारे ह्या 6 त्या 11 माळी जर जप केला तर साध्य काय काय होतं? आईची कृपा मिळते, वडिलांची कृपा मिळते, शिक्षकांची कृपा मिळते, व्यवसाय गुरूंची कृपा मिळते, आध्यात्मिक गुरूंची म्हणजे स्वामी समर्थांची, गुरुमाऊलींची कृपा मिळते आणि षड्विकारांपासून आपण दूर जायला सुरुवात होतो. तर अशा प्रकारे एक फुल पॅकेज ज्याला म्हणता येईल असं गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की आपल्याला 11 माळी जप करायचा, म्हणजे हिशोब करूनच जप करायला सांगितलं आहे माऊलींनी. आणखीन आपण बघतो की केंद्रामध्ये जेव्हा कार्यक्रम असतात त्यावेळेला त्या ठिकाणी चित्रगुप्ताची वही ठेवली जाते आणि त्या चित्रगुप्ताच्या वहीमध्ये गुरुमाऊली काय सांगतात की आपण केलेल्या सेवा ज्या आहेत त्याचा हिशोब त्याच्यात लिहा. म्हणजे होतं काय की आपण ज्या सेवा केलेल्या त्या लिहिल्या गेल्या म्हणजे त्याचे
केंद्र पातळीवरती याची गोळाबीज केली जाते. केंद्र पातळीवरून मग विभागीय जिल्हा पातळी, विभागीय पातळी आणि सर्व करून संपूर्ण राष्ट्र आणि परराष्ट्रातल्या सगळ्या सेवांचं एकत्र करून त्या सगळ्या सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित केल्या जातात. आणि मग गुरुमाऊलींना कळतं की आपल्या या सप्ताहामध्ये किंवा या काळामध्ये सेवेकऱ्यांनी केलेल्या जपाचे हिशोब काय आहे, संख्या किती झालेली आहे, हे माऊलींना कळण्यासाठी आपल्याला चित्रगुप्ताची वही आपल्या दिंडोरी दरबारामध्ये ठेवलेली असते. आपण देखील सेवा जर केली आणि न लिहिता जर गेलो तर ती सेवा माऊलीपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड होतं. त्यासाठी आपणही जसं स्वामींनी सांगितलं आहे, माऊलींनी सांगितलं आहे, तसं आपल्या सेवा करत राहायचे आहेत आणि आपल्या सेवेचा हिशोब देखील ठेवायचा आहे. झालेली सेवा स्वामी समर्थ गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करूया. वाणीला विराम देऊयात. बाळप्पा चरित्रातील पुढे आणखीन अनुष्ठानातल्या काही आणखीन गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल चिंतन पुढच्या वेळेला. श्री स्वामी समर्थ. आपल्यास एक नम्र विनंती आहे की आपण हा व्हिडिओ बघता तेव्हा हे ज्ञानगुरूंचं हे देणारे तेच, त्यांच्याच कृपेने याचा प्रचार प्रसार होतो. पण खारीचा वाटा म्हणून आपण निश्चितपणे हा व्हिडिओ शेअर करत जा, याला लाईक करत जा. आपल्या याच्या संदर्भात काही सूचना असतील तर त्या कॉमेंट्समध्ये कळवत जा. आणि आधी आपल्या जे परिचित असतील त्यांना आपण व्हॉट्सॲपमधून शेअर करा, फेसबुकमध्ये शेअर करा. आपल्याला यूट्यूबवर देखील हा व्हिडिओ टाकला जातो, तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा, पेज लाईक करा, अशा प्रकारे पेज फॉलो करा. अशा प्रकारे ह्या आपल्या सगळ्या प्रचार प्रसारामध्ये आपला छोटासा वाटा प्रत्येकाने आपला द्यावा. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.